जयंत पाटील यांचं त्यांच्या पक्षामध्ये मन लागत नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। सत्ता नसताना आमदार नेते सांभाळणं अवघड असतं, जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केल्याचा हसन मुश्रीफांचा दावा। अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। 23 मार्चला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये करणार पक्षप्रवेश। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का? संतप्त महिला भाविकांचा मंत्री हसन मुश्रीफांना थेट सवाल। चंद्रपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शंकरपटाचं उद्घाटन। शंकरपटाचं आयोजन सरकारनं करावं, विधानसभेत त्या संदर्भात प्रश्न मांडणार असल्याची सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। 19 मार्चला आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना नोटीस। मी धमक्यांना घाबरत नाही, तुपकरांचा एल्गार। सोलापुरातील करमाळ्यामध्ये देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प। गोकुळ सहकारी दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्पाची निर्मिती। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आक्रमक। 23 मार्चला औरंगजेबाची कबर उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, महिला प्रदेश अध्यक्ष राजश्री उमरे पाटील यांचा इशारा। यवतमाळमधील शासकीय वसतिगृहात निकृष्ट दर्जाचं भोजन। जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी घेतला ठेकेदारांचा समाचार। मुलींना वेळेवरती जेवण मिळत नसल्याचं देखील समोर। बीड नगरपालिकेचा कारभार चव्हाट्यावर। पक्क्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्त्याचं काम। बीड नगरपालिकेकडून लाखोंची उधळपट्टी। सामाजिक कार्यकर्त्यांकडून चौकशीची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बिबट्याचं थैमान। बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू। 24 तासात 2 बळी गेल्यानं नंदुरबार जिल्हा हादरला। अक्कलकोटमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या 21 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल। 21 आरोपींपैकी 14 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर। लातूरमध्ये 3900 रोहिंग्यांचा जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज। जन्म मृत्यू नोंदणीसाठी दाखल कागदपत्रांमध्ये खाडाखोड। या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। रायगडच्या माणगावमध्ये बर्निंग कारचा थरार। चालकानं वेळीच कार बाजूला थांबवल्यानं अनर्थ टळला। कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती। पुण्यामध्ये एकाच रात्री 3 अपघात। 3 अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला। हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 90 सैनिक मारले गेल्याची माहिती। हल्ल्यानंतर लष्कराकडून देखील जोरदार प्रत्युत्तर। साताऱ्यामध्ये पेट्रोल पंपावरील दरोड्यामध्ये कामगारच सहभागी। स्वतःवर हल्ला करायला लावत रचला दरोड्याचा कट। या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।